गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत असाल अशी आशा करतो. लॉंग राईड नेपाळ इंटरनॅशनल राईडचा डे 2 आहे आज आणि आम्ही आहोत इंदोरमध्ये. काल आम्ही कवर केलं डिस्टन्स पुणे टू इंदोर आणि ॲक्च्युली आमचा प्लॅन होता उज्जैनला जाण्याचा, पण काही कारणास्तव तुम्हाला आता माहीतच आहे, तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल. तर त्याच्यामध्ये सचिनची बॅगची टॉप बॉक्सची चावी हरवली आणि माझी नंबर प्लेट पडली. तर ह्या काय अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या, त्यामुळे आम्हाला बऱ्याच ठिकाणी थांबावं लागलं. काही ब्रेक्स वगैरे यामुळं खूप उशीर झाला आणि आम्ही रात्री 9:30ला इंदोरला पोहोचलो. तर आत्ता आम्ही आहोत इंदोरमध्ये आणि डे 2ची मॉर्निंग आता आम्ही स्टार्ट केली आहे. तर इथून आम्ही आत्ता निघणार आहोत उज्जैनला महाकालचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आमचा प्लॅन होता अयोध्येला जायचा, पण आता वाजलेत 6:15 6:30 जवळपास. तर मला नाही वाटत अयोध्येपर्यंत आम्ही पोहोचू, कारण इथून इंदोर ते अयोध्या, उज्जैन टू अयोध्या 1000 किलोमीटर जवळपास आहे आणि एवढे डिस्टन्स कवर होऊ शकणार नाही. तर आमचा प्लॅन आहे की कानपूरला स्टे करायचा आणि कानपूरला स्टे करून नेक्स्ट डे मग अयोध्येला निघायचं. तर लेट्स सी कसं होतं आहे, काय होतं आहे, तुम्हाला या भागामध्ये तुम्ही बघालच. चला तर भेटूया पुन्हा. तो चलो दोस्तों, बाइक का टैंक यहाँ पे फुल कर लेते हैं और आगे निकलते हैं अपने आज की राइड के लिए. आगे हम अभी जाएंगे उज्जैन के लिए. उज्जैन यहाँ से है 50 किलोमीटर. चलो एक बार लोकेशन भी सेट कर लेते हैं अपना उज्जैन के लिए. वैसे लोकेशन सेट करने की ज़रूरत है नहीं है, सीधा सीधा रास्ता भी दिख रहा है मुझे. फिर भी सेट कर लेते हैं क्योंकि उज्जैन आते आते सिटी में कोई ना कोई अंदर का रास्ता तो कंफ्यूजिंग रहेगा ही. ये सिटी में घूमना पड़ेगा, तो मैप लगा लेते हैं, बेटर यही होगा. धन्य भगवान भाग हमारे जो आपके दर्शन हो जाएंगे आज. जय शिव शंभो. चलो चलते हैं उज्जैन, करते हैं श्री महाकाल जी के दर्शन. उज्जैन यहाँ से है 40 किलोमीटर दूर और अभी बजे है सुबह के 8:30. तो लगभग 9 बजे 9:30 बजे तक हम पहुँच जाएंगे उज्जैन में महाकाल जी के मंदिर, और वहाँ पर दर्शन करके फिर हम चलेंगे आगे ब्यावरा के लिए. दोस्तों, राइड का एक अपडेट और भी है कि हमारे साथ एक और राइडर हमें ज्वाइन करने वाला है ब्यावरा से, जिसका नाम है पर. खरंच काय ते नाही तर त्याच झालंय आपला नजीब तुला काही ना काय होतं. बस तिकडं उतार आहे ना, लय बसता येत नाही. हा तर काय, हा चला चला. दोस्तों, महाकाल जी के हमारे दर्शन हो गए और हम निकल चुके हैं अभी ब्यावरा के लिए. दर्शन के लिए वैसे ज़्यादा भीड़ तो नहीं थी, लेकिन हमें जल्दी निकलना था, इसलिए हमने VIP पास लेके दर्शन कर लिए. तर मित्रांनो, आमच्या एका रायडर मित्राची गाडी बंद पडली आहे. आम्ही आता आहोत उज्जैन आणि ब्यावरा जे गाव आहे त्याच्यामध्ये. ब्यावरा जे आहे इथून 80 किलोमीटर आहे आणि ह्या मित्राची आमच्या गाडी तर बंद पडली आहे आणि तो ट्राय करतो आहे कंपनीला, जे कस्टमर केअर असतात त्याला फोन करून त्यांचा मेकॅनिक येतो आहे का ते पाहण्यासाठी. आता बॅटरीचा काहीतरी इश्यू आहे आणि पाहूयात आता मेकॅनिक आल्यानंतर. मित्रांनो, गेली 2-2.5 तास झाले आम्ही बसलो इथे. ब्यावरा म्हणून गाव आहे उज्जैन आणि कानपूर या हायवेला. तर सौरभची गाडी इथे बिघडली आहे आणि सुरुवातीला आम्हाला वाटलं बॅटरीचा इश्यू आहे, पण बॅटरी तर गेलीच होती, पण बॅटरीसुद्धा चेंज केल्यानंतर कळलं की इंजिनमध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे.
जे इंजिनचं कॉईल आहे ते बिघडलेलं आहे. त्यामुळे आता आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राईड आणखी डिले होणार आहे आमची. आता बघूया, साधारणतः आणखी 1-2 तास तरी जातील आमचे, मला वाटतं इथे. मित्रांनो, ऊन खूप आहे बाहेर. इतक्या उन्हाच्या झळा लागत आहेत इथे. आणि तुम्ही पाहिलं असेल, माझं शर्ट अक्षरशः मी भिजवलं आहे पाण्यामध्ये. आणि भिजवलेलं शर्ट मी घातलं आहे. जे बलकलावा आहे तो सुद्धा भिजवलेला नाही. तो असं गार थोडं लावलं तर बरं वाटतं. एवढं गरम, एवढं हीट, एवढी उष्णता आहे की बसवत नाही अक्षरशः इथे. बघूयात आणखी आता काय पुढे कसं होणार. नहीं तेरे दुश्मनों में क्यों हमको दीवाना बनाया बनाया, क्यों हमको दीवाना बनाया. बघितलं मित्रांनो सचिनचा डान्स. काय करा आता, गाडी बंद पडली आहे, दुसरा काय ऑप्शन नाही आमच्याकडे. ताण तर इतकी लागली असं वाटतंय कुठेतरी वाळवंटात आलोय, पाणीच नाही. खूप ताण लागली, इतकी गरम हवा येते इथे. 41 टेम्परेचर आहे, नुसत्या गरम झाडा लागतात अशा. फॅन इथे वर चालू, तुम्हाला दिसला असेल छोटा फॅन आहे, पण तो पण गरम हवा फेकतोय फक्त. तो असं वाटतंय आम्हाला सक्षम करत. फाइनली दोस्तों, सौरभ की गाड़ी हो गई है ठीक, और अभी हम निकले हैं ब्यावरा की तरफ. ब्यावरा यहाँ से है 40 किलोमीटर दूर, और अभी बज रहे हैं शाम के 4. देखते हैं कितना डिस्टेंस कवर होता है. हमारा जो टारगेट था कानपुर पहुँचने का, लेकिन कानपुर शायद नहीं हो पाएगा. कानपुर यहाँ से लगभग 800 किलोमीटर दूर है. तो देखते हैं, हो सकता है हम गुना के आगे जो शिवपुरी करके एक जगह है वहाँ पर हम स्टे कर लें. वहाँ तक तो डेफिनेटली हम पहुँच जाएंगे. हो सकता है रात के 11-12 बज जाए, लेकिन फिर थोड़ा और डिस्टेंस हम कवर करने की कोशिश करेंगे, और करना ही पड़ेगा. उसके अलावा कोई ऑप्शन नहीं है, क्योंकि जो हमारे 3-4 घंटे अभी बाइक ब्रेकडाउन होने की वजह से चले गए हैं वो हमें कवर करना पड़ेगा. भले ही थोड़ा नाइट राइड हमें करना पड़े, लेकिन ज़्यादा से ज़्यादा डिस्टेंस कवर करने की हम कोशिश करेंगे. अभी 4 बज रहे हैं, लेकिन फिर भी धूप, मैं बार बार बता रहा हूँ कि धूप बहुत ज़्यादा है, और सच में लग भी रहा है ऐसा. बाइक अभी चला रहे हैं तो ऐसे गर्म हवाएं आ रही है पूरा. वैसे हम पूरी तैयारी में चल रहे हैं, पानी वानी पी रहे हैं टाइम टू टाइम. हमने वो इलेक्ट्रॉल भी साथ में रखा था जो हाइड्रेशन के लिए अच्छा होता है, वो भी हम ले रहे हैं. लेकिन फिर भी ऐसा गला सूख रहा है, बार बार प्यास लग रही है. मित्रांनो, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खराब निघाला, कारण आमच्या एका रायडरची गाडी बिघडली होती मागे. उज्जैनवरून ज्यावेळेस आम्ही निघालो, माझी गाडी बिघडली. माझी गाडी अचानक चालताना बंद झाली, आणि मीटरवर दिसत होतं की हाय कूलंट टेम्परेचरमुळं गाडी बंद पडली असावी. त्यामुळे आम्ही थांबलो तिथे, आणि एक अर्ध्या तासानंतर पुन्हा आम्ही निघालो. आणि तरीसुद्धा गाडी स्टार्ट केल्यानंतर गाडी स्टार्ट झाली नाही. शेवटी आम्ही गाडी धक्का मारून गाडी इथे बेवरा म्हणून गाव आहे तर तिथे आणली, आणि इथे लोकल मेकॅनिकला आम्ही दाखवली गाडी. त्याने सुद्धा खूप प्रयत्न केले, पण काही उपयोग नाही. आज धक्का मारून आणि ह्या उन्हामध्ये घाम निघाला तुमचा खूप. आता सकाळी आम्हाला इथून 7 किलोमीटर बजाज सर्व्हिस स्टेशन आहे, तिथे गाडी न्यावी लागेल, आणि सर्व्हिस स्टेशनला नेऊन मग तिथे काय फॉल्ट आहे ते कळेल. तर आता आम्ही इथे स्टे करणार आहोत आज, आणि उद्या सकाळी गाडी दाखवून गाडी स्टार्ट करून मग गाडी नीट करून आम्ही पुढच्या प्रवासालाही निघणार आहोत. तर असा आमचा दिवस आज नुसताच आमच्या गाड्या नीट करण्यामध्ये गेला. राईड काय झाली नाही आज. हार्डली आम्ही 100 किलोमीटर आम्ही राईड केली असेल फक्त. 60 किलोमीटर सुरुवातीला, नंतर 40 किलोमीटर. तर
काय बेटा.